नमस्कार मित्रांनो, प्रश्न बघा काय. सुरेशची आई ही त्याच्या मामाची एकुलती एक बहीण आहे. आता या ठिकाणी आपण सुरेश लिहिला. सुरेशची कोण? आई. आता सुरेशची आई कोण लागते? त्याच्या मामाची एकुलती एक मुलगी आहे. आता ह्याचा मामा म्हणजे आईचा भाव आला. ओके, भाव आला. भाव असा आपण या ठिकाणी बरोबरीत पण भाव लिहू शकतो. हा कोणाला? सुरेशचा मामा आला. ठीक आहे. पुढे वाक्य बघा काय सांगितलंय. मामाची एकुलती एक बहीण आहे म्हणजे आईच आली. तर सुरेशच्या मामाच्या बहिणीच्या, आता सुरेशच्या मामाची बहीण आईच आली. बहिणीच्या मुलीच्या मुलाशी सुरेशचे गुणोत्तर काय? आता बहिणीची मुलगी, सुरेशच्या मामाच्या बहिणीची मुलगी म्हणजे सुरेशची कोण आली रे? मला सांगा. बहीणच आली. आणि तुम्हाला विचारले त्या मुलीच्या मुलाशी, मुलीचा मुलगा या ठिकाणी म्हणजे सुरेशच्या बहिणीचा मुलगा आला. बहिणीचा मुलगा कोण लागतो रे? भाचा लागतो. कोण लागतो? भाचा. आता सेम प्रश्न मी तुम्हाला देतो. व्यवस्थित प्रश्न वाचून तुम्ही कमेंट केली पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा काय तुमच्यासाठी. कमलाकर म्हणाला, रवीची आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. तर कमलाकर रवीचा कोण? बीड पोलीस भरती 2024 चा प्रश्न आहे. कमेंट प्लीज. थँक्यू.